नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही प्रॉपर्टी विकत घेत असाल इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. प्रॉपर्टी रेंटलसाठी जर तुम्ही घेत असाल तर प्रॉपर्टीमधनं किती परतावा मिळाला पाहिजे याचं एक कॅल्क्युलेशन असतं. त्याला म्हणतो आपण रेंटल यील्ड. रेंटल यील्डचं जर सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर तुमच्या प्रॉपर्टीवरती मिळणारा तुम्हाला परतावा. त्यासाठी एक फॉर्म्युला असतो की तुम्हाला इयरली जे रेंटल इन्कम मिळतं ते आणि तुमची प्रॉपर्टीची व्हॅल्यू यातनं किती पर्सेंटेज कॅल्क्युलेशन केल्यानंतर येतात त्याच्यावरती तुमचं रेंटल इन्कम ठरतं. भारतात मिनिमम 6% जर तुम्हाला रेंटल यील्ड येत असेल तर ती प्रॉपर्टी तुमच्यासाठी खूप छान पद्धतीची इन्व्हेस्टमेंट तयार करून देऊ शकते. चला तर मित्रांनो, आपण बघूया की रेंटल यील्ड कसं कॅल्क्युलेशन करतो. रेंटल यील्ड कॅल्क्युलेशन फॉर्म्युला: अॅन्युअल रेंटल इन्कम डिवाइड बाय प्रॉपर्टी व्हॅल्यू इंटू 100. हा रेंटल यील्ड कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. सपोज जर तुमची प्रॉपर्टीची व्हॅल्यू 50 लाख असेल आणि तुम्हाला रेंट 15,000 रुपये येत असेल तर त्याचं अॅन्युअल रेंटल इन्कम किती झालं? 1,80,000 रुपये. प्रॉपर्टीची व्हॅल्यू 50 लाख आणि रेंट 15,000 रुपये. ओके, सो 15,000 प्रमाणे तुम्हाला वार्षिक 1,80,000 रुपये मिळतात आणि प्रॉपर्टीची व्हॅल्यू 50 लाख रुपये इंटू 100. जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 3.6%. 3.6% हे जर याचं कॅल्क्युलेशन येत असेल तर ही प्रॉपर्टी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट नाहीये. ज्या पद्धतीने आपण बघितलं की इंडियामध्ये मिनिमम 6% जी प्रॉपर्टी तुम्हाला रेंटल यील्ड देत असेल ती प्रॉपर्टी तुमच्यासाठी खूप छान रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ठरते. जर तुम्हाला याच्या पुढे प्रॉपर्टी घ्यायची असेल तर नक्की रेंटल यील्ड कॅल्क्युलेशन करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फॉलो करा. थँक्यू.